सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान देत बारामती पोटनिवडणुकीतून अखेर काँग्रेसची माघार। तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच। 23 उमेदवार रिंगणात, 30 जणांकडून उमेदवारी अर्ज मागे। काँग्रेसनं मनाचा मोठेपणा दाखवत अर्ज मागे घेतला। बारामतीच्या जनतेच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांची प्रतिक्रिया। बारामती पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर। एकेकाळी अजित पवारांविरोधात निवडणूक लढलेले पडळकर आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष राहुरी पोटनिवडणूक लढण्यावर ठाम। भाजपच्या अक्षय कर्डिलेंविरोधात पवारांचे उमेदवार गोविंद मोकाटे, वंचितकडून संतोष चोळके तर 4 अपक्ष उमेदवार रिंगणात। रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलीस नोटीस बजावणार। समता पतसंस्थेतील खात्यासंदर्भात चौकशी होणार। खात्यांना अशोक खरात नॉमिनी असून 2,40,00,000 रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती। मोंदू अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी। गर्भवती महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी तपास करणार असल्याचा पोलिसांचा युक्तिवाद। खरात तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती। अत्याचारी भोंदू अशोक खरात विरोधात 14वा गुन्हा दाखल। मिरगाव येथील जमीन खरेदी प्रकरणात खरातसह पत्नीवर फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद। चौकशी सुरू। कवडीमोल भावात कोट्यावधींची जमीन घेतल्याची माळी कुटुंबियांचा आरोप। पार्थ पवारांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ। शपथविधीवेळी पार्थ पवारांकडून अजितदादांचं गुलाबी जॅकेट परिधान। सुनेत्रा पवार, सुनील तटकर यांचीही उपस्थिती। एमसीएकडून दिग्गज क्रिकेट व्यक्तिमत्वांचा सन्मान। वानखेडे स्टेडियमवरील स्टँडला रवी शास्त्रींचं नाव। प्रवेशद्वाराला एकनाथ सोलकर, दिलीप सरदेसाई आणि डायना एडलजींचं नाव मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नामकरण।